वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर गाईज आज आहे सोनल चव्हाण मेकओव्हरचा फर्स्ट डे ऑफ 8th बॅच आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. तर सगळ्या येतीलच क्लासमध्ये स्टुडंट्स, तर भेटू. पण आम्ही वेलकम डे जेव्हा करू ना तेव्हा प्रॉपर इंट्रोडक्शन आणि सगळ्यांना भेटू. हा असंच फर्स्ट डेपासून आम्ही सुरुवात करू, कारण की 4-5 डेज तर असे न्यू ॲडमिशन पण परत होतच असतात. म्हणून आम्ही वेलकम डे थोडा 4-5 डेज नंतरच करतो. चॉकलेट दिला आहे. आज फर्स्ट डे आहे आणि स्टुडंट्सला तर भेटू आम्ही. वेलकम डे वगैरे वेगळा करणार आहोत, तेव्हा इंट्रोडक्शन प्रॉपर असा देईन. पण आले आणि काही स्टुडंट्स येत आहे. आज फर्स्ट डे म्हणून स्टुडंट्स ते आंबे आणले, चॉकलेट्स आणले. छान वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि कशाला पण आणायचंय, पण फर्स्ट डे मॅडमला द्यायचंय. थँक्यू. छान. थँक्यू. आणि आता बाकीचे स्टुडंट्स आले की आम्ही स्टार्ट करू. आज फर्स्ट डे. आपण आता एक मिठा आपण पण खाऊ सगळे फोडून सगळे येऊ दे. तिथे वैष्णवी आली आहे, तिच्या लग्नाचं आमंत्रण नाही काय, तिच्या सिस्टरचं आहे आणि ते आमंत्रण त्याला. तुम्हाला पण स्टुडंट्सला सांगते, आमची एक स्टुडंट 5th बॅच तिच्या बहिणीचं आहे. नक्की येऊ. आणि थँक्यू आल्याबद्दल. हळदीला पण येणार. इकडचा जो सेक्शन आहे ना तो घेऊन जायचा आतमध्ये. जो आपला राईटला कमी पाहिजे, लेफ्टला जास्त पाहिजे. ठीक आहे. तर काय इथे मम्मीने बनवलेला आहे मँगो आईस्क्रीम. आम्ही क्लासमधून आलो घरी, क्लास झाला आणि त्यानंतर कडक झाला. लाईक लुक ॲट दिस, सो ब्युटिफुल. त्यात काय काय आहे ते तर सांग. आईस्क्रीम आहे ते पील करून आता खाताना दाखवतो. हे मँगोला मम्मी आता साल काढते, म्हणजे मँगोचं थंड आहे ते खूपच. दिस इज द कट कर भाई. Let's see. Oh. गया है की नाही. त्यात आईस्क्रीम भर. ओ वाव. वाव. तुम्हाला लागली आहे का भूक गाईस? कसं लागतं? खूप भारी, मस्त गोड आंबा आणि आईस्क्रीम. रिअल फ्रूट आईस्क्रीम मजा आहे. वाव वाव वाव. सुपर गाईस. मस्त होतं. बनवलं नाही वेगळं आईस्क्रीम, आम्ही व्हॅनिला आईस्क्रीम होता तोच टाकला. ह्याची रेसिपी मागते. वर्ड्सच नाही. बेस्ट गाईज. मम्मी आणि सोनल बोलून बोलून तुमच्यामुळे मी आता स्लो इटर झाले. बाहेरचं खाणं पटकन जातं. आता स्वतःही खाते ते पटकन, थंड असो गरम असो. थंड लागलं मतलब हा मम्मा टाकल्यावरती ब्राउनी पण गरम गरम ही पटकन खाते. आज पण हे थंड हिने पटकन खाल्लं आणि मी गरम पण हळूहळू खाते. त्या दिवशी मोमोज पण हिने पटापट तोंडात टाकले आणि मला हळूहळू मला त्रास होईल. मी
भूक लागली मला. मी जाताना जेवलेली 1 वाजता, त्यानंतर आता 6 वाजलेत. एवढा वेळ पूर्ण वेळ काय खाल्लं नव्हतं मी, तर ऑफकोर्स भूक लागणारच ना. खूप छान लागतंय गाईस, तुम्ही पण नक्की ट्राय करा. कसं बनवलंय? आता मला वाटतं बाटा काढला आणि त्यात पाहिजे होता. आपण आईस्क्रीम कडकच टाकला ना, मेल्ट करायला पाहिजे होता. मग त्यांचं ते पाण्यासारखंच असतं, तेव्हा ते टाकतात, तेव्हा तो फ्रीज मध्ये कडक होता. आपला आईस्क्रीम होता, आपला आईस्क्रीम बाहेर काढून पहिले एक वाटीत मेल्ट करून ठेवायला पाहिजे होतं आणि तो ओतायचा होता. असू दे, काय पण भारी लागतोय बस. तुम्ही पण बनवा गायचे, मस्त लागतं. जेवढं काय असं छान वाटतंय ना. आमचा दिवसेंदिवस हेच चाललंय, रोज खाओ पिओ मजा करो, खाओ पिओ ऐश करो मित्र. मार्केट मधून आणलेले आहेत चिंच. बघूया गोड आहेत का. मम्मीने खाल्ले आहेत गोड आहेत. आणि इथे मला आलेले पिंपल आंबे खाऊन. गोड आहे. सगळ्या झाडाच्या आहेत असेल, मला असं वाटतं. ते असतात ना खास पॉकेट काढून बनवतात तशा चिंच. मस्त गोड आहे, एकदम गोड. तर काय सोनल क्लासला गेलेली आहे आणि मी आता जेवते. सो मम्मीने आज स्पेशल बनवलेलं आहे वजडी. र लावतात की ड लावतात, मी कन्फ्यूज आहे अजून, पण तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये काय आहे असतं. सो इथे बघू शकता मम्मीने केलेलं आहे वेट. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरानी. आणि खूप मस्त, माझं फेवरेट आहे. माझं सगळंच फेवरेट असतं. मम्मी बनवते ते नॉनव्हेज, तर मम्मीने मस्त बनवलेलं आहे. ते रेसिपी लवकरच शेअर करेन, नेक्स्ट टाईम बनवू तेव्हा एक चांगला व्लॉग, कारण की आज मला घेता नाही आलं. बट मी दाखवते तुम्हाला कशी आहे. आणि टेस्ट तर एक नंबरच असते. बघू शकता गाईज, वाव माय फेवरेट. कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा. आणि मी आता चपाती आणि हे खाते, मग जाईन मी क्लासमध्ये. नाही, एकदम परफेक्ट झालं आहे. वाव, फेवरेट, परफेक्ट शिजलं आहे. मला खूप जास्त आवडतं गाइस. मेरा मन जीतना है तो ये नॉनवेज सब पकाना आना चाहिए, खाना. सो मैं जीत जाऊँ, मेरा दिल जीत जाएगा. Seriously, my husband needs to cook like this. तो उसके हर गलती माफ़ कर दूँगी मैं, अगर उसे ऐसा खाना बनाना आता होगा तो. तर आम्ही आलेलो सगळं सामान घ्यायला खाऊचं, कारण की आज आहे क्लासमध्ये पार्टी. वेलकम डे आहे त्यासाठी. जास्त जवळ नाही. वेलकम. थँक यू. थोडं क्लोज व्हा, अजून जवळ जास्त. बस झालं. स्टार्ट. वेलकम. वेलकम. आम्ही आता रील्स काढतोय. आम्ही डिसाईड केलं आता झालंय आमचं प्रॅक्टिस रिहर्सल. आता आम्ही टेक घेतोय, बघू आता कसं होतं. हा, आज वेलकम डे होता, सो ड्रेसअप झालाय. अजून व्हिडिओ काढून अजून खायचं प्यायचं आहे. थंडचं गरम होईल आणि गरमचं थंड होईल.
जे आणलंय ते थंडचं गरम होईल, गरमचं थंड होईल गोष्टी. चालू आहे ना. चला चालू आहे डिरेक्शन सगळं. लेट्स सी. आणि हे आमची स्टुडंटची केस बघा किती लांब आहेत. सृष्टीची केस हेअर थोडी लांब. आला पडला होता पडला. केक तो चालू आहे. गाईज आता सेकंड यू नो सेकंड चेक. थांबा अरे थांबा गाना बोला रे. BTS गाईज. असंच डायरेक्ट हात राहील. हा असं तोंडावर असं आहे बा. असा हात ठेव. तिने कसं ठेवलाय. परफेक्ट शॉट आणि ते पण एका टेक मध्ये. परत कमाला झाली. थर्ड टेक विथ अ लॉट ऑफ स्ट्रगल. स्ट्रगल इज रिअल गाईज. ते बघा उजेड येतो उलटा पडून किती कष्ट. मेहनत रेडी. तू वडणे अशी नको ठेव. वन साईड ठेव. सॉरी गाईज आम्हाला माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे. आता स्टार्ट. मस्त. परत एकदा वन टेक मध्ये. दीदीचा आवाज आला. प्रॅक्टिस चालू आहे. कॅमेरामॅन चेंज. आता बघू. कॅमेरामॅन चुकीचा होता गाईज समजून घ्या. कॅमेरामॅन असा पाहिजे. एक असं एक असं आणि लास्टला सरळ. ठीक आहे. 3 वेळा. ठीक आहे. आणि मग काय करूया. काय स्लो मोला टाकायला. हे झालं. हे झालं. ठीक आहे. त्याला तिनं मारली मिठी मला. त्याला तिनं मारली मिठी. त्याला तिनं मारली मिठी मला. त्याला तिनं मारली मिठी. आता लास्ट हल्लोय का काय माहिती कॅमेऱ्याचं. मारली मिठी मला. मारली मिठी. आता नाचा. ओके. नाचून भूक लागली आणि आता आज दीदी लोकांचा व्लॉग गाईज मी
हँडल करते आणि ही तर दीदी स्टुडंट्सचे प्रोडक्ट्स आले आहेत हेअरस्टाईल जे आम्ही लॉटमध्ये मागवलेलं सिक्रेट ब्युटीमधून. आता फायनली हेअरस्टाईल करणार हिरोईन. नटी आलेली आहे. आता तिला मस्त सजवायची. तिची मस्त हेअरस्टाईल झाली का खुश होईल ती. परत कसं शी इज ग्रीन फ्लॅग म्हणून तिला ग्रीन आलं. आपण सगळे फ्लॅग सिक्रेट ब्युटी काहीतरी इचा ब्लॅक आहे या फ्लॅग ही तर पिंक. बाबा काय खुशी झाली. हाँ जो मिलता है उसमें हाँ नाही असं ब्लॅकच आहे. अपग्रेड केलं. हा मस्त आहे छानच आहे. आता काय लक्षात आहे तुम्ही नाही लिहिलात तरी चालेल नको लिहूस. हा तर तुमचंच फक्त तुमच्या दोघींचा. तू तर एकदम एक्सक्लुझिव्ह तिला मिळालंय. फॉरेस्ट कोणाल ते ओपन कसं करायचं डमी कशी लावायची ते सगळं ट्रेन करते. साडी का वेअर केली आज रील्स बनवायला आणि और इस धूप में गड़गड़ रहा है और इस धूप में बारिश भी आ रही है. अब तुम्हाला दिसेल कशी बारिश. दिसते म्हणजे काय बोलणार. पावसाचं सीझन आहे का. हा ना म्हणजे नेचरने ठरवलंय माणसांना सतून काढायचं कारण की नेचरला सतवलंय ना. म्हणून आता नेचरने ठरवलंय की आपल्याला सगळ्यांना सतवणार. चला त्या अथर्व आलेला आहे. हा मम्मीचं काम इथं आम्ही आज आलेलो जेवायला. संपत नाही. तिसरा काय सोनूला माहिती. आई शपथ किती नाटकी. पण सोनूला जेव्हा मी कॉल केला तेव्हा तिलाच बोललो की असं असं आहे तर मग सोनूला सांगू नको तिला पण काम आहे चालय बघा म्हणून आम्ही चाललो. पण केक कशाला. मला खायचं होतं मला तू नको. मला पण खायचं जाऊ दे. आम्ही खाऊ. कशाला खायचं जाऊ दे आता तुम्ही ऑर्डर द्या तुमची व्हेजवाले. आम्ही नॉनव्हेज आहोत तुम्ही व्हेजवाले काहीतरी ऑर्डर. बघू वाव काय पिस्ताशियो आहे का. ग्रीन नाव काय बोलला तू काहीतरी कुनाफा. ओ कुनाफा हे लिहिलंय कुनाफा. सो क्यूट केक. आणि त्यावरती छोकली लिहिली आहे. सोनलचं अजून बर्थडे. तिचे स्कूल फ्रेंड आहे. स्कूल बेस्टेस्ट फ्रेंड अँड स्कूल मधला आणि कॉलेजमध्ये पण होता. कॉलेज मी हिच्यामुळे मी ते घेतलं. कॉलेज माझ्यामुळे अजून एका फ्रेंडने पण घेतलेलं. 2 फ्रेंडने चला तू कोणामुळे घेतला ते मी नाही माझ्यामुळे घेतलं. पण आपण राहिलंच नाही. 1 वर्षासाठी फक्त. हिचं 1च वर्ष होतं आणि तेव्हा मी गेलेली. आणि मी नंतर घेतल्यावर रिअलाइज झालं की भाई तू तर आता जाणार आहे मग मी काय करणार एकटी. आणि हा पण नंतर ह्याची. चला हॅपी ते होतं ना रील्स वर. हॅपी
हॅपी बर्थडे. कसं कापू? सुरुवाती हॅपी. ठीक आहे. 1 2 3 ऍक्शन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर छकुली. हॅपी बर्थडे टू यू. पहिला बर्थडे आला काय खिलवायचं असतं. खिलवायचं असतं. काय बोललोय? मला खाऊ ना. आम्हाला पण द्या.